नाही नाही, पुढची निवडणूक आम्ही बॅलेटवर घेऊ आणि जर त्याच्यातही त्यांना विश्वास नसेल तर हात वर करून निवडणूक घेऊ. आदित्य ठाकरे पण फार म्हणजे छोट्या 3-4 हजार आघाडीवर आहे आणि बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत, तेही पराभवाच्या छायेत दिसत आहेत. देव त्यांचं भलं करो. मतदारसंघामध्ये काम करावं लागतं हे त्यांची जाणीव त्यांना झाली असावी. कुणाचा पराभव होणं किंवा कोणी पराभूत होणं हे आम्ही त्यांच्यासाठी अशा प्रार्थना करणाऱ्यामधले नाही. जो कोणी लोकांना आवडेल, जो कोणी लोक ज्यांना कोणाला मतदान करेल, जो निवडून येईल त्यांना शुभेच्छा. जे काही कमी मतांनी पराभूत होतील त्यांनासुद्धा आमच्या भावना त्यांच्याबरोबर पोहोचतील आणि निश्चितच एक चांगला सरकार आता येतंय याचं सर्व लोक आता स्वागत करतील अशी अपेक्षा. आम्ही मोठा पक्ष ठरवू असं म्हणणारे उद्धव ठाकरे 20च्या आताच आहे अजून. ते मोठाच आहेत ना, शेवटून मोठा जे रनिंगमध्ये असतं ना की पहिला दुसरा तिसरा, तर हे खालून पहिले आलेले आहे. बरं, सगळ्यात कमी जागा मिळाल्या आणि अपेक्षित जे होतं त्यापेक्षा खूपच वाईट अवस्था उद्धव सेनेची झालेली आहे. ओके भाई, ही अशी स्थिती का झाली? आता याच्यानंतर त्यांनी ठरवून टाकलं होतं की मला मुख्यमंत्री बनायचं नाही. आता संजय राऊतला मुख्यमंत्री बनण्यासाठी ते लंडनला घेऊन जातील. शरद पवार हे गेम चेंजर म्हणून ओळखले जातात, एक राजकीय चाणक्य वगैरे. तर ते त्याच्याबद्दल शरद पवारने गेम केलाच ना. त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की शिवसेना प्रमुखाच्या हयातीमध्ये मला जे जमलं नाही ते मी आता करतोय आणि त्यांनी अखेरला मातोश्रीचा नाव नेस्तानाबूत केलं. उद्धव ठाकरेंना जो त्यांचा हे होता वजूद होता, ज्यांच्याबद्दलचा आदर होता, त्या आदरावर त्यांनी पाणी फिरलं. आज सगळ्यात कमी जर उबाठा गटाचे लोक आमदार जर आले असेल, हा पराभव उद्धव ठाकरेंचा नाही, तर हा पराभव त्यांना ज्यांनी घेरलंय आणि ज्यांच्यामुळे ही त्यांची वाताहत झालेली त्या लोकांचा आहे. म्हणून आताही मी एक आमचा त्यांचा स्नेह असल्यामुळे त्यांना एक सांगेन की आताही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा. नसता हे आणि काय करणार आहे, एकत्र या आणि काय करणार आहे. आणि जर ते आलेच तर त्याबद्दल निर्णय माहिती घेऊ. विजयाचं श्रेय कोणतं काम तुमच्या कामी आलेलं आहे? काय काय कोणते मुद्दे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सर्वात गेम चेंजर ठरलेला आहे. होय. आणि मुख्यमंत्र्यांनी या 2.5 वर्षामध्ये सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, मग देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा असेल, यांना सर्वांना बरोबर घेऊन एक गतिमान सरकार ज्याला म्हणतात ते 2.5 वर्षात दाखवलेलं आहे. कॉमन मॅन, CMची ओळख आहे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आणि माझा मुख्यमंत्री कोणी सेल्फी काढतं, कोणी त्यांना भेटतंय आणि मुख्यमंत्रीसुद्धा अहोरात्र मेहनत करत होते. हे महाराष्ट्राने पाहिजे, त्याचा कौल त्यांनी तिकडे दिलेला आहे. आणि मला वाटतं इतकं मजबूत सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात. या निवडणुकीत चालला नाही असं दिसतंय. जरांगे पाटलांनी असं कोणताही कुणालाही आदेश दिला नव्हता तुम्ही याच्याबरोबर जा की त्याच्याबरोबर जा. त्यांनी एकच सांगितलं, जो तुम्हाला चांगला वाटेल त्यांच्याबरोबर उभे राहा. आणि मला वाटतं त्याच पद्धतीने जरांगे पाटलांचे सुद्धा सर्व कार्यकर्ते महायुतीच्या बरोबर उभे राहिलेत आणि त्याचा परिणाम आज महायुती एकदम आघाडीने पुढे आली. काँग्रेसच्या मोठ्या जागेवरती पराभव झालेला मोठ्या उमेदवारांचा काँग्रेसच्या. त्यांना जो काही आविर्भाव होता ना, जी काही त्यांना स्वतःबद्दलची जी काही मस्ती होती, त्या मस्तीचा हा परिणाम आहे. तुम्ही लोकांशी कनेक्ट राहा, लोकांशी मिळा, लोकांचं बोला. आम्हीच आहोत असं जर कोणी म्हणत असेल तर जनता त्याला त्यांची जागा दाखवण्याशिवाय राहत नाही. दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर, महायुतीला, भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये सगळ्यात जास्त सीट्स मिळाल्या आणि शिंदे साहेबांना जे तुम्ही अपेक्षित सांगत होता तेवढं अपेक्षित म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आलं, पण जो एक मॅजिक आकडा होता तो काही गाठता आलेला नाही. मॅजिक आकडा आम्ही गाठलेला आहे. आम्ही मॅजिक आकड्याची कमी नव्हतो. आज जे काही लोकांना वाटायचं की यांची 40 जागा 40 आमदार होते, हे फुटून गेले, मग त्याच्यात 15 येतील 20 येतील, हा आकडा तो सगळ्यांचा होता. परंतु आज जर पाहिलं, शिंदे साहेबांनी एकदा विधानसभेमध्ये घोषणा केली होती, मी जर आमची 40 आमदारापेक्षा जर कमी निवडून आणले तर शेती करायला जाईल. आज त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि आज ते ताटमान्याने सांगू शकतात, होय ही शिवसेना प्रमुखाची शिवसेना आहे जी आम्ही पुढे घेऊन चालतो. ही निवडणूक तुमचे कोणते स्वप्न पूर्ण करणार नाही, त्याच्यापेक्षा जागेबद्दल म्हणत होते की माझी जागा पाडण्यासाठी फार मुंबईहून प्रयत्न होत होते. काही लोक आमचे स्थानिकही, काही लोक काही मित्र होते त्यात आमचे काही मित्र अब्दुल सत्तार होते खास करून, असं तुम्ही एकदा बोललेलं होते तर त्यांना त्यांची जागा कळेल. मला तर माहित नाही, परंतु मी माझ्या निवडणुकीमध्ये कोण विरोधक काम करतोय यापेक्षा आपण कसं काम करायला पाहिजे याकडे माझं लक्ष होतं. आणि याचा सर्वांचा अहवाल हा CM साहेबांकडे गेलाय
ज्याची जागा त्यांच्या ठिकाणी त्यांना दाखवली विरोधकांना जाईल. पुरून उरलात तुम्ही, पक्षातले आणि पक्षाबाहेरचे. नाही, हे जनतेने दिलेलं प्रेम आहे. मी विरोधकाला विरोधकच मानतो आणि लढताना सर्वांना किती जरी कमजोर उमेदवार असला तरी तो लढतोय याकडे मी दुर्लक्ष कधी केलं नाही आणि म्हणून आज सर्व कार्यकर्त्याच्या मेहनतीवर ही सीट आम्ही जिंकलेली आहे. विजयाची श्रेय कोणाला देणार? एक मिनिट, एक्झिट पोल जे आहेत त्याच्या एकदम विरोधात आले. एक्झिट पोल भाजपला 80-90 दाखवत होतं, तुम्हाला 40-50 सत्ता येणार होती पण कमी दाखवली होती. तुम्ही फारच पुढे गेला. हा. हे कसं जमलं? हे कसं ऍडजस्ट कसं केलं? हे बघा, सत्ता येणार होती हे आम्हाला आम्ही पहिल्या दिवसापासून सर्व छातीटोकपणे सांगत होतो. काही लोकांना हा आमचा अंदाज म्हणजे त्यांना बंकस वाटायचं, परंतु सर्वसामान्यामध्ये जाताना त्यांच्यामध्ये घुसून जेव्हा आम्ही काम करत होतो त्या टायमाला त्यांच्या सर्वसामान्याचे असलेले रिॲक्शन आम्ही पाहत होतो. म्हणून त्या जोरावर आम्ही सत्ता येणार असं सांगत होतो. आणि मग जेव्हा महाविकास आघाडी जी कधीही लोकांना आवडलेली नाही, मुळामध्ये उभाठा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरून जाणं आवडलेलं नाही हे वारंवार सांगून सुद्धा महाविकास आघाडीचा झेंडा घेऊन जे लोक मिरवत होते त्यांना आता आपण पक्ष किती खाली डुबवलाय हे लक्षात आलंय. म्हणून जेवढे काही पोलचे अंदाज होते त्यापेक्षाही जास्त मतदान हे लोकांनी आम्हाला केलं. आता याच्यावर आरोप प्रत्यारोप काही जरी केले तरी आम्ही जिंकलो हे सत्य त्यांना मानावंच लागेल. संजय राऊत म्हणाले मान्य नाही होईल बॅलेट पेपरवर निवडणूक आहे, ही काहीतरी setting आता उद्या आपण एक काय करू, आमचं सत्ता स्थापन करू, पुढची निवडणूक बॅलेटवर घेऊ. बरं, विजयाची श्रेय